CK मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। CK मराठी। कवटेमंका नगरपंचायतीच्या विषय सभापती निवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी विकास आघाडीने बाजी मारली। राष्ट्रवादीमधून बांधकाम समिती सभापतीपदी ज्ञानेश्वर बेंडे, आरोग्य सभापतीपदी अनिता खाडे तर महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदाला अजितराव घोरपडे गटाच्या सौ शुभांगी शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। महिला बालकल्याणच्या उपसभापती खासदार पाटील यांच्या गटाच्या मीराबाई वनकडे यांची निवड झाली। विशेष म्हणजे राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपकडे गेलेल्या बेंडे आणि सौ खाडे यांनी राष्ट्रवादीमध्ये घर वापसी केली आहे। भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस नगरपंचायतीच्या राजकारणात पुढे असेल असं म्हटलं जात आहे। कवटेमंका नगरपंचायतीच्या सभापती निवडच्या बैठक प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अवधूत कुंभार, नगराध्यक्ष सिंधुताई गावडे, उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली। बांधकाम सभापती पदासाठी ज्ञानेश्वर बेंडे यांचा एकच अर्ज होता त्यामुळे आणि आरोग्य सभापती पदासाठी अनिता खाडे यांचाही एकच अर्ज होता। महिला बालकल्याण विकास सभापती पदासाठी शुभांगी शिंदे यांचाही एकच अर्ज असल्याने प्रांताधिकारी दिघे यांनी या निवड बिनविरोध घोषित केल्या। काही महिन्यांपूर्वी झालेल्या नगराध्यक्ष निवडमध्ये ज्ञानेश्वर बेंडे, अनिता खाडे यांनी भाजपच्या बाजूने मतदान केलेलं। या दोन्ही नगरसेवकांनी घर वापसी करून आमदार सुमनताई पाटील, युवा नेते रोहितदादा पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा येण्याचं मान्य केले। त्यांच्यावर पक्षाने सभापती पदाची जबाबदारी सोपवली। निवडनंतर बेंडे, खाडे, शिंदे यांचा दिघे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सभापती पदाची निवड जाहीर झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके उडवून जल्लोष व्यक्त केलाय। सुमनताई पाटील, रोहितदादा पाटील यांच्या विजयाच्या घोषणाही देण्यात आल्या। या निवडला विश्वनाथ पाटील, संजय वाघमारे, राहुल जगताप, अजित माने, रणजित गाडगे, संजय माने, अश्विनी पाटील, शीतल पाटील, नलिनी भोसले, ईश्वर वानखडे, महेश पाटील, राहुल गावडे, अजय पाटील, प्रशांत खाडे, महादेव सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। CK मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, कवटेमंका।